नमस्कार नागपूरकर. नागपूरकर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 2 दिवसीय जलसंवाद 2026 आणि जलक्रांती परिषद नागपुरात पार पडत आहे आणि त्याचा आज दुसरा दिवस आहे. तर मित्रांनो, परिषदेच्या पहिल्या दिवशी बोलताना नितीन गडकरी भावूक झाले आणि ते म्हणाले की विदर्भातील शेतकरी आत्महत्या आणि शेतीसमोरील संकटांचे मुख्य मूळ कारण पाण्याची टंचाई हेच आहे. गडकरींनी ठामपणे सांगितले की पाऊस किती पडेल हे आपल्या हातात नाही, परंतु पडणाऱ्या पावसाचे पाणी अडवणे आणि ते जिरवणे पूर्णपणे आपल्याच हातात आहे. मान्सूनमध्ये येणाऱ्या पुराचे अतिरिक्त पाणी विदर्भातील दुष्काळी भागात वळवण्यासाठी नदीजोड प्रकल्पांवर त्यांनी मोठा भर दिला. मित्रांनो, आज सोमवार 18 मे रोजी सकाळी 11 वाजल्यापासून रेशीम बागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात ही परिषद पुन्हा सुरू होणार आहे. आजच्या या परिषदेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे सिनेविश्वातील दिग्गजांची उपस्थिती. पाणी फाउंडेशनचे संस्थापक आणि प्रसिद्ध अभिनेते आमिर खान तसेच नाम फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागात क्रांती घडवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे आज या परिषदेला उपस्थित आहेत. त्यांनी ग्रामीण भागात राबवलेले पाण्याचे यशस्वी मॉडेल आज ते शेतकऱ्यांसोबत शेअर करणार आहेत. तामसवाडा पॅटर्नवर चर्चा होणार आहे. वर्धा आणि भंडारा जिल्ह्यात कमालीचा यशस्वी ठरलेला तामसवाडा पॅटर्न, ज्यामुळे दुष्काळी गावांमध्ये भूगर्भातील पाण्याची पातळी कमालीची वाढली, या जलसंधारण मॉडेलवर आज विशेष सादरीकरण केले जाणार आहे. राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यासह डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे, त्यानंतर गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू देखील उपस्थित राहतील.